रामकृष्ण हरी मंडळी. तर विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत स्नान केल्याने मन, शरीर आणि विचार शुद्ध होतात. हे स्नान देवदर्शनासाठी आपल्याला तयार करतं आणि यातून आपले पाप क्षालन होतात. मनातील अहंकार, मत्सर्व, नकारात्मकता दूर होते. वारकरी परंपरेनुसार भक्त पुंडलिक आईवडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होता. त्याच्या सेवेला प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू त्याला भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक सेवेत सोडून उठला नाही. त्याने विठ्ठलाला एक वीट दिली आणि विठ्ठलाला सांगितले, या विटेवर थांबा. विठ्ठल त्या विटेवर उभे राहिले. म्हणून आजही पंढरपुरात विठ्ठलांची मूर्ती विटेवर उभी आहे. आषाढी एकादशी हा भगवान विठ्ठलाचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला पोहोचतात आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात आणि ही परंपरा अखंड वर्षापासून सुरूच आहे. गेल्या शतकात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराज यांनी वारीची परंपरा सुरू करून दिलेली आहे आणि त्यांनीच आपल्या समाजाला भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिलेला आहे. वारीचा खरा संदेश काय? तर खरा संदेश म्हणजे केवळ देवदर्शन नव्हे, तर वारी शिकवते सर्व माणसे समान आहेत. अहंकार सोडून साधे जीवन जगा. नामस्मरण, सेवा आणि परस्पर प्रेम यांनाच खरे महत्त्व आहे आणि हाच वारीचा खरा संदेश आहे. पंढरपुरात गेल्यावर चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर भक्त पुंडलिकाच्या मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर थोडासा फराळ केला आणि मग नंतर आम्ही विठुरायाच्या मंदिराकडे निघालो दर्शनासाठी. सुमारे 2:30 वाजता आम्हाला विठुरायाचं दर्शन झालं, मुखदर्शन बरं का. आणि ही बघा चंद्रभागा नदी. तर ही नदी पंढरपुराजवळ अर्धचंद्रासारखी वळण घेते, म्हणून तिला चंद्रभागा असे म्हणतात. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर टिळा लावल्याने शरीर आणि मन शुद्ध होते. त्यामुळे कपाळावर गोपीचंदनाचा टिळा विठ्ठलाचे भक्त लावून घेतात आणि हे खूप मंगल आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. नंतर आम्ही आमच्या मठावर जाऊन उपवास सोडला. उपवासामध्ये खूप छान सुंदर जेवण केलेलं होतं. डाळ, भात, पनीरची भाजी, पुरी, पापड, लोणचं, श्रीखंड असं छान बेत केलेला होता. आणि त्यानंतर मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि या परतीच्या प्रवासात सुरुवातीलाच सगळ्यांनी एकत्र म्हटले, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रगटला असा विटेवर, प्रगटला असा विटेवर, उभय केले हात कटीवर, उभय केले हात कटीवर, उकळा राजा